हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो, आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा, भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना। तर इथं बघा, मी छोट्या मुलीचा एक ब्लाऊज घेतला। हे ब्लाऊज मी दाखवला आहे तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये, कसा म्हणजे फायनली ब्लाऊज दाखवलेला आहे। तर इथं मी आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवणार आहे, कारण कटिंग करते वेळेस मी व्हिडिओ शूट केला होता, ते अपलोड करायचं राहून गेला होता, तर ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ताईंनो, इथं छोटा बघा किती छोटा माप आहे, तुम्हाला बघूनच वाटलं असेल। सिवलेस ब्लाऊज आहे आणि कप्स टाकलेला मार्जिंगसाठी दिलेला ब्लाऊज आहे। तर इथं सर्वात आधी इथं अस्तर घ्यायची आपल्याला, अस्तराची घडी टाकून घ्यायची व्यवस्थित। ज्या बाजू म्हणजे बंद बाजू आपल्या साईडला ठेवून इथं मी सर्वात आधी इथं स्लीव्ज काढून घेते। बिना विदाऊट योगपट्टीचा आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे, प्रिन्सेस कट छोट्या मुलीचा आहे। तर इथं स्लीव्ज काढून घेते। ते छोटी मुलगी आहे पण तिची उंची खूप आहे, कारण मी तर स्लीव्ज घेतल्या 11 इंचाचा। फुगा स्लीव्ज आहे म्हणल्याच्या नंतर जास्तच उंची लागती, त्याच्यामुळे मी 11 इंचाचा स्लीव्ज घेतलेला आहे। इथं कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीनं। तर ताई, एक सांगायचं झालं तुम्हाला, मी एक मोटिवेशनची एक टिप सांगणार आहे आणि जे मी एक सल्ला देणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये। तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू। हे आता फ्रंट साईडच्या साईडला आपण इथं स्लीव्जला थोडं 1/2 इंच कट करायचं आहे, कारण समोरच्या साईडला फुगा येणार नाही आहेत। एक्स्ट्राचा कपडा जो राहिलेला आहे ते कट करून टाकायचं आहे। हे बघा अशा पद्धतीचा। आता इथं अस्तर संपूर्ण खोलून बंद बाजू आपल्या साईडला ठेवून इथं घडी टाकून घ्यायची व्यवस्थित आपल्याला मस्तपैकी। हे बघा, आता इथं काय करायचं आपल्याला, जो मार्जिंगचा ब्लाऊज दिलेला आहे त्याची उंची आणि रुंदी बघायची आहे फक्त आपल्याला। तर इथं उंची बघूया किती आहे। तर हे बघा, इथं 13.5 इंच उंची आहे, तर मी 14.5 घेतलं, कारण 1 इंच प्लस त्याच्यामध्ये। तर इथं छाती रुंदी बघायची आहे आपल्याला। छाती रुंदी आहे आपली 9 इंच। तर 9 इंचावरतीच मी 9 इंचाचाच आपण इथं घडी टाकून घेतलेली आहे रुंदी। तर इथं उंची टाकलेली आहे मी 14 इंच ताईंनो, अशा पद्धतीचं। तर ताईंनो, सांगायचं झालं, एक सांगायचं होतं मला तुम्हाला। तर ताईंनो, कोणाच्या मागे दुःख नाही आहे, कोणाच्या मागे काय संघर्ष नाही आणि कोणाच्या मागं टेन्शन नाही आहे सांगा। सगळ्याच्याच मागं आहे। किती भले भले मोठे लोक, किती पैसेवान लोक, करोडपती असू दे, त्यांना दुःख आणि संघर्ष काहीतरी असतोच असतोच म्हणजे असतो। तर इथं बिना युगपट्टीवाला आहे ताईंनो, इथं मी उंची घेतलेला आहे 13.5 घेतलेला आहे, सॉरी फ्रंट साईडचा भाग आहे। तर फ्रंट साईडच्या साईडला मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे, कारण 14 इंच उंची आहे ना, तर मी 14.5 इंच घेतले फ्रंट साईडचा, कारण बिना विदाऊट योगपट्टीवाला आहे ना त्याच्यासाठी। तर इथं गळा टाकून घेऊया ताईंनो 2 इंचावरती, आणि मुंडा आपला शोल्डर घ्यायचं आहे 3.5 इंचावरती, कारण शिवून आपल्याला कमी करता येतं। एक्स्ट्राचंच घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, आणि शिवते वेळेस ना जसा मापावरती आहे डिपेंड, म्हणजे मापामध्ये जेवढं शोल्डर आहे ना तेवढंच आपल्याला शिवते वेळेस कटिंग करून ठेवायचं असतं। ते तर मुंड्यामध्ये टाकून घेऊया फ्रंट साईडच्या भागाला 1 इंचावरती, आणि गोल राऊंड, आणि फ्रंट साईडच्या साईडला अर्ध्या इंचावरती। तर इथं समोरचा फ्रंट साईडचा गळ्याला घेऊया 4.5 इंचावरती। नंतर स्टिचिंग करते वेळेस ना आपल्याला इथं आवडीनुसार गळा ठेवता येते, कारण इथं फक्त इथं शेप देऊन ठेवायचा आहे गळ्याचा। तर इथं 4 इंचावरती टक्स देऊन घेऊया आपण, म्हणजे आपला ह्याचा प्रेस कटचा टक्स देऊन घ्यायचं इथं। तर ताईंनो, हे अशा पद्धतीनं जे बी आपल्या पाठीमागं दुःख आहे ना, ते दुःख आपण थोडंसं साईडला ठेवून ना आपल्याला पुढं जायचं आहे, कारण आपल्याला दुःख मनामध्ये जर घेऊन बसलो तर आपलं स्वतःचंच वाटोळं होणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे स्वतःच आपण लॉसमध्ये जाणार आहोत। स्वतःचं शरीर पण आपलं काम करत नाही, कारण जे बी तुम्ही काम करताय ना ताईंनो, ते काम करायला बघा आणि दुःख थोडंसं साईडला ठेवायला बघा। दुःखातून जर बाहेर पडलो आणि तुमच्या मागं जर थोडंसं दुःखाची म्हणजे काम जर करायला लागलो, तुम्ही ज्यावेळी क्षेत्रात काम करताय ना त्या कामामध्ये जर लक्ष दिलो, तर तुमचं हळूहळू तुमच्या जे बी मनामध्ये दुःख आहे ते मनामध्ये हळूहळू तुम्हाला सोडून जाईल। त्याच्यासाठी सांगते, काहीतरी काम करा आणि स्वतःला बिझी ठेवा, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, स्वतःला निगेटिव्ह ठेवायची कोशिश करू नका। म्हणजे निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह व्हायचं, कसं व्हायचं ते त्याच्यावर लक्ष ठेवा, आणि खरंच काय असेल ते काम करायचं। काम जे बी असेल, कुठल्या बी क्षेत्रात असेल, कोणी जॉबला जातं, कोणी घरी शिलाई मशीन करतं, कोणी शॉपवरती म्हणजे शॉप असतो कोणाचा शिलाई मशीनचा, म्हणजे काहीतरी असतंच ना सगळ्यांचं। म्हणजे असं नाही की कोण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर कोणी बसून खात नाही, सगळे काहीतरी व्यवसाय करायचंच बघतात।
तर त्याच्यावरती असं तुम्ही वाटूच देऊ नका की मला टेन्शन आहे, माझला दुःख आहे, असं त्या दुःखाला आणि टेन्शनला घेऊन बसूच नका ताईंनो. खरंच सांगते तुम्हाला. तर नक्कीच काहीतरी करायचा प्रयत्न करा आणि कराच. एवढं सांगायचं आहे मला व्हिडिओच्या माध्यमातून. कारण जे माझ्यासोबत घडते तेच सांगते ताईंनो. जे आता तुम्ही जे माझ्यासारख्याच कोणी ताई असतील तर त्यांना थोडा तरी सल्ला भेटेल ना माझ्यापासून. म्हणजे माझ्या एका गोष्टीतून तर चला बाबा ताई खरंच सांगतात, हां आपण पण असं केलं पाहिजे असं. मला तर वाटतं दुसऱ्यांचं बघून, म्हणजे जे बी आपल्याला समोरून जे सल्ला देत असतात ना, मला तरी वाटतं हां बाबा खरंच आहे, चला आपण करायलाच पाहिजे. हे असं मला सांगायचं आहे तुम्हाला. फक्त माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते ताईंनो. खरंच स्वतःला बिझी ठेवा आणि स्वतः फ्रेश राहा आणि स्वतः मस्त राहा. काम करा, काम करा मस्त आणि मस्त राहा. हसत खेळत एकदम एन्जॉयमध्ये आपलं जीवन जगायचं आहे. जीवन काय बार बार येत नाही आपलं. एकदाच येतं तर जीवन मस्त जगून बघायचं ताईंनो. दुःख आहे सगळ्यांना, असं दुःख नाही असं नाही आहे. दुःख सगळ्यांनाच आहे. तर हेच मला इथं एवढंच सांगायचं होतं ताईंनो. कारण मला एक गोष्ट आठवली माझ्या ह्याच्यामधून की आपल्या मागं काय दुःख आहे, काय दुःख नाही. असं म्हणलं चला तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करूया. तर इथं आता मी काही जास्त आता हे जे आपलं ब्लाऊज पीसवरती जे ठेवून मला इथं कटिंग करायचं आहे ते काही दाखवत बसणार नाही आहे. कारण खूप मोठा व्हिडिओ तर आजचा छोटाच आहे. जास्त काही हे नाही, 9 मिनिटाचाच फक्त आहे. तर ह्याला माझ्या आयडियानुसार आता ह्याला कटिंग करून घ्यायचं होतं मला ताईंनो. तर फायनली इथं माझा ब्लाऊज तयार झालेला आहे ताईंनो. बोलता बोलता ब्लाऊज पण मी दाखवते तुम्हाला. ब्लाऊज दाखवलं एकदा, तरी पण मी परत एकदा दाखवते की फायनली ब्लाऊज कशा झालेला आहे. कटिंगच्या सोबतच मी ब्लाऊज पण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता फिनिशिंग सहित एकदम मस्त ब्लाऊज. कारण मी जे प्रिन्सेस कट आहे ना, त्या प्रिन्सेस कटला मी पॉप येऊ दिला नाही आहे. कारण ते छोटी मुलगी आहे ना, ते बसला नसता. मग पॉप जर आला असता ना, असं वाटलं असतं की मग ती ब्लाऊज बरोबर व्यवस्थित बसलाच नसता. त्याच्यासाठी मी पॉप घेतला नाही आहे जास्त. हे साधा सिंपल अशा पद्धतीतच मी ब्लाऊज शिवलेला आहे. फिनिशिंग बघू शकता आणि एकदम इथं फुगाबाईचा तुम्ही प्लेट बघू शकता. खूप छान आणि फिनिशिंग छान आलेलं आहे. आणि ही मी कटिंग करून आता मला बरेच 4-5 दिवस झाले ते ब्लाऊज घेऊन गेल्या, पण त्यांना ते वेअर करून पण बघितल्या. त्यांना खूप छान ब्लाऊज आवडला आणि तिच्या म्हणजे जसा त्याने सांगितला होता तसंच मी ब्लाऊज शिवला आहे. कारण तिला आवडला की हां माझ्या मनासारखा ब्लाऊज तुम्ही शिवला, खूप छान शिवला. म्हणून ते घेऊन पण गेले आणि वेअर पर करून गेली. तिला छान वाटलं, मस्त खूप भारी ब्लाऊज शिवला तिनं. स्वतःच्या तोंडानंच तिनं कौतुक केलं. खूप भारी वाटलं मस्त. आणि फ्रंट साईडला पण ओपन आहे. ओपन पाहिजे होतं तिला असं, म्हणजे आता मुलीने फॅशनचंच घालायला आवडते ना आताच्या मुलींना. तर ह्या अशा फॅशनचं शिवले. वरती नॉट लावली आणि खालती पण ओपन आहे आणि खालच्या साईडला पण मी नॉट लावलेली आहे. इथं बघा वरती पण वरच्या गळ्याला पण शोल्डरला मी इथं नॉट लावलेली आहे अशा पद्धतीनं. आणि इथं तुम्हाला कॅमेरामध्ये इथं गळा दिसत नसेल व्यवस्थित ताईनं. वेअर केल्याच्यानंतर खूपच भारी ब्लाऊज तिला बसला होता आणि खूप भारी मस्त वाटत होता. पण इथं भारीच आहे. इथं मटका टाईप गळा काढलेला आहे मी आणि खालच्या साईडला पण इथं ओपनला दोरी लावलेली आहे. खूप छान आणि खूप मस्त तिला ब्लाऊज आवडला बरं का. ते तुम्हाला आवडला का नाही आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर कसं वाटलं आजची कटिंग आणि ब्लाऊज मला नक्कीच सांगा ताईंनो. तर जे कोणी ताई नवीन आहे चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि तुमच्या घरी पण एखादी मुलगी असली तर मुलीला असा ब्लाऊज तुम्ही शिवू शकताय एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. लेस दोरी वगैरे काही लावलं नाही मी. जे मॅन फॅब्रिकची दोरी लावलेली आहे. काही जास्त वगैरे मी केलेला नाही आहे. साधा सिंपलच मी ब्लाऊज शिवलेला आहे. खूप छान म्हणजे फॅशन आलेली आहे ब्लाऊजला, लुक आलेला आहे छान. तर ताईंनो अशा पद्धतीचा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर खूप सारे अजून ब्लाऊज माझे शिवायला आलेले आहेत. तर द्यायचे आहे सगळ्यांना. खूप म्हणजे खूप एकदम धावपळ चाललेली आहे. व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही, घरातलं काम, परत हे सगळं आलंच. सगळ्यांच्या मागं असतं. सगळ्यांना ताईंना माहितीच आहे घरामध्ये काय असते आणि काय नाही, काम कसं काय किती असते ते माहितीच आहे. तरी वेळात वेळ काढून मी थोडं व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे ताईंनो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी ब्लाऊज ठेवून देते घडी मारून आणि असेच ब्लाऊज नवीन नवीन डिझाईनचे शिवायला तुम्हाला बघायला भेटतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.